श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओत कोणत्या कारणामुळे द्रौपदीला 5 पती प्राप्त झाले, त्याचबरोबर 5 पती असून सुद्धा द्रौपदीला पतिव्रतेचा दर्जा कसा मिळाला, त्याचबरोबर 5 पराक्रमी पती असून सुद्धा द्रौपदी दुसऱ्याच कोणावर मनापासून प्रेम करत होती, याविषयीची महाभारतातील एक कथा आपण ऐकणार आहोत। कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, म्हणजे सर्व माहिती आपल्या लक्षात येईल। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा आणि बाजूच्या घंटेला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील। जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची। तिने अपधर्म म्हणून 5 पतीशी विवाह केला, पण तरीही तिला पतिव्रतेचा दर्जा दिला गेला। तिच्या 5 पतीने आणखी वेगवेगळे विवाह केलेच, पण ते पुरुष होते, त्यामुळे बहुपत्नीत्व त्यांना मिळाले। तर ही गोष्ट आहे द्रौपदीची। 5 पराक्रमी पती असून सुद्धा द्रौपदी दुसऱ्याच कोणावर मनापासून प्रेम करत होती, याविषयीची माहिती पाहूयात। कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला, तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहित नसणार। कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला, तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहित नसणार, पण तरीही त्याचं देखणेपण पाहून ती क्षणभर मोहित झाली। कथेनुसार कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाखुळलं गेलं। द्रौपदीला क्षणभर असं वाटून गेलं की हा देखणा युवक 6वा पांडव असला तर। आता 12 महिन्याची जशी विषम विभागणी झाली आहे, त्याऐवजी ती 6 जणात 2-2 महिने अशी झाली असती। अंतर्याने कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली। द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवाच्या दृष्टीने धोक्याची होती, कारण द्रौपदी ही पांडवांना एकत्र बांधून ठेवणारी सूत्र होती। मग कृष्णाने एक बेत केला आणि वनामध्ये सर्वांना घेऊन गेला। वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली, म्हणून भीम फळ शोधण्यासाठी वनामध्ये गेला, परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातील सर्व फळं नाहीशी केली। एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं, द्रौपदीने तेच तोडून आणलं। त्या वनामध्ये खूप वर्षापासून एक मुनी तप करीत होते। 12 वर्षाचं तप पूर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणून त्याने ते जांभूळ राखून ठेवलं होतं, असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं। आता पांडव घाबरले। जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार, ऋषी शाप देणार। कृष्णाने यावर उपाय सांगितला। कृष्णाने असं सांगितलं की तुमच्यापैकी ज्यांचं मन स्वच्छ आहे, त्यांच्या मनात कधीच परपुरुषाचा किंवा परस्त्रीचा विचार आलेला नसेल, त्याने मनापासून प्रार्थना करावी। जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिटकेल। म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी। सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे गेल्या। द्रौपदी मनातून खचली, भयभीत झाली नाही। जर जांभूळ झाडाला जाऊन चिटकलं नाही तर तिच्या पतिव्रतेवर घाला घातला जाईल। पण काही क्षणापुरता का होईना, पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता। तिने मनोमन कृष्णाची आराधना केली। वेळ न घालवता द्रौपदी तिच्या पतींच्या जवळ गेली आणि त्यांना कबूल केले आणि त्यांच्याजवळ कबूल केले की मी एक पतिव्रता स्त्री असूनही मी 5ही पतीवर खूप प्रेम केले आहे, पण मला आणखी कोणीतरी हवे होते। पांडवांचा कट्टर शत्रू असलेल्या कर्णावर तिने नेहमीच प्रेम आणि आदर केला होता। सर्व पतींना हा धक्का होता, पण कोणीही काही बोलले नाही। कबूल केल्यावर ते जांभूळ पुन्हा झाडाच्या फांदीवर ठेवले। पुन्हा अशी चूक करणार नाही असे मनोमन कबूल केले आणि हात जोडून प्रार्थना केली। आणि काय आश्चर्य, जांभूळ परत झाडाला चिटकलं गेलं, पण उलट्या बाजूने। द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण राहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना होती। म्हणजे एका अर्थी उलट जांभूळ हे पापाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। जांभळाला पूजेमध्ये स्थान नाही, उपासाच्या फळामध्ये स्थान नाही। कथेनुसार जांभूळ खाल्लेले लपवता येत नाही, जीभ जांभळी करून सोडत असते। थोडक्यात केलेले पाप कधीही लपत नाही, यासाठी नेहमी पुण्याचेच काम केले पाहिजे। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा,
त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. श्री शिवाय नमस्तुभ्यम.